श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 496 चा उर्वरित भाग। सर्वज्ञांनी म्हटले, वानऱ्या निमित्ता ते साक्षी करोनी देवता विद्या दे होजी। यावर सर्वज्ञांनी दादोसाला कपाळ परीक्षेचा दृष्टांत निरूपण केला। कोणी एकू धातुर वार्धी असे तो रण शोधू जाये, रण पडिले असे तो कोणा एकाची कानी कांडी घाली, ते येरी कानी निंगे ते सांडी, आणि काची कानी घांडी कानी काडी घाली, ते तोडोनी निगे तेही सांडी, आणि काची कानी काडी घाली, ते भीतरी जाये ते घे। तसे परमेश्वर निरूपण करता, ते जो मनन न करता विसरतो त्याला परमेश्वर पुन्हा निरूपण करीत नाही। तत्वा ज्याला ऐकण्याची इच्छा नाही अशालाही तो जो शास्त्र सांगतो त्यालाही पुन्हा निरूपण करीत नाहीत, परंतु ते ज्ञान ते आपल्या उपयोगी आणतात त्याला पुन्हा निरूपण करतात। तसेच दादोस दंडोत करून बडे गावाला गेले, तेथे सगळ्या महाजनांना विद्या मार्ग सांगितला। मग शेण गोळा करणारे शेण गोळा करताना मोठा पोठा घेऊन लहान पोठ्यावर टाकायचे आणि म्हणायचे, हे आणव आणवात घातले। असा अनादर होऊ लागला। गुराखी आत्रव महात्रव कशी अशी देवताची नावे घ्यायचे ते जानोपाद्याने ऐकून सर्वज्ञांजवळ येऊन सांगितले। मग सर्वज्ञांनी म्हटले, बटिका पोरा जीवा सामग्री झाली तरी बाहेरी घालिता वेळूची न लगे। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।